नमस्कार रसिको. IPC हार्ट केअरच्या या दुसऱ्या भागात सर्व रसिकांचं मी हृदयापासून म्हणजेच मनापासून स्वागत करतो. मागच्या भागात आपण IPC संस्था आणि हृदय याच्यावर आपण थोडीशी चर्चा केली, म्हणजे पुस्तक फक्त बघितलं. आता आपण पुस्तक हातात घेऊया आणि पहिला धडा बघूया. पहिला धडा आहे आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी. काय आता खूपच माझ्यासाठी नवीन आहे आणि रसिकांसाठी म्हणजे प्रेक्षकांसाठी सुद्धा हे नवीन आहे. तर आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी म्हणजे निश्चित काय? आर्टरीज म्हणजे रक्तवाहिनी, क्लिअरन्स म्हणजे त्याला क्लीन करणं आणि थेरपी म्हणजे उपचार पद्धती. तर आपल्याला प्रेक्षकांना एक काय सांगायचं की त्यांना हृदयाच्या रक्तवाहिनीविषयी माहिती आहे, पण आपल्या शरीरात 40,000 मैल लांब पूर्ण रक्तवाहिनीची सिस्टम आहेत. 40,000 मैल. इट इज लाईक प्रशांत फ्लाइंग फ्रॉम बॉम्बे टू न्यूयॉर्क 8 टाइम्स अँड कमिंग बॅक. एवढी लॉंग नेटवर्क आपल्या शरीरामध्ये हेड टू टू आहेत. तर ही जी थेरपी आहे त्याच्यामध्ये हृदयाच्याच रक्तवाहिनी नाहीत, पण पूर्ण शरीराचं क्लिन्झिंग एक प्रकारे होत असतं. तर या थेरपीमध्ये आपण IV इन्फ्युजन्स बरोबर डायट, एक्सरसाइज, योगा आणि हे जे सगळं करून पूर्ण शरीराचं एक प्रकारचं, जसं आपण कसं गाडीचं सर्व्हिसिंग करून घेतो तसंच आपल्याला एक प्रकारचा शरीराचा हा सर्व्हिसिंग असतो. ओके ओके, बरं बरं. आणि ह्याचा कालावधी काय असतो साधारण? म्हणजे साधारणपणे म्हणजे इट डिपेंड्स की जसं प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्समध्ये आपण 10 इंजेक्शनचा कोर्स असतो. ज्यांना हृदयविकार असते किंवा पायाच्या नसमध्ये ब्लॉक्स असतात, मेंदूच्या नसमध्ये पॅरालिसिस जाऊन ब्लॉक्स असतात किंवा घशाच्या नसमध्ये ब्लॉक्स असतात, तर किडनीच्या नसमध्ये, तर हे जे सगळं ब्लॉकेजेस असतात तर कधी कधी त्यांना 30 to 40 सिटिंग्स पण घ्यावे लागतात. तर डिपेंडिंग त्यांना किती ब्लॉकेज आहे, कुठे आहे, कितपत आहे, त्याच्यावरून त्याची जी ड्युरेशन ठरली जाते. या उपचारांचा पूर्व इतिहास काय? म्हणजे हे सुरू कसं झालं आणि पद्धतीबद्दल मला थोडक्यात माहिती द्या. म्हणजे एकदमच इंटरेस्टिंग आहेत. बरेचसे पेशंट्स मला येऊन सांगतात ज्यांना त्यांना सर्जरी सांगितली जाते की आपण चिरफार करणं, ऑपरेशन करणं, तर ते लोक विचार करतात की जसं पाईपलाईनमध्ये कसं आपण एक ड्रेनेज टाकून देतो आणि पाणी व्हायला सुरुवात होतं, तर ते लोक तसंच विचार करत होते की तसं आपल्या शरीरामध्ये काही केमिकल टाकलं आणि काहीतरी चोकअप साफ करायला लागले, असं काय होत नाही का? तर तसंच ना काय झालं की जेव्हा वर्ल्ड वॉर 2 झालेला तेव्हा जे सोल्जर्स होते ना त्यांना लेड पॉयझनिंग झालेलं. तर तेव्हा त्यांना EDTA वगैरे नावाचं एक मेडिसिन दिलं गेलं होतं लेड पॉयझनिंगसाठी. पण चमत्कार काय झालं की त्यांना जे हृदयच्या ब्लॉकेजेसमुळे जे चेस्ट पेन व्हायचं त्याच्यामध्ये पण सुधारणा डॉक्टरांनी बघितली की त्यांना सुधारणा होते. म्हणजे कुठेतरी त्यांनी 1+1 केलं की या औषधांनी हृदयाच्या ज्या ब्लॉकेजेसवर पण परिणाम होते. आणि त्याच्यावरून सर नॉर्मन क्लार्के म्हणून डॉक्टर आहेत US मध्ये, त्यांनी पूर्ण रिसर्च करायला सुरुवात केली की या मेडिसिन बरोबर म्हणजे किती लोकांना फायदा. म्हणजे त्यांनी बघितलं की पायाचे गँग्रीन, डायबिटीस फूट, पायाच्या नसमध्ये ब्लॉकेज, हृदयाच्या नसमध्ये ब्लॉकेज, हे सगळ्या पेशंट्सवर त्यांनी उपचार वगैरे सुरू केले. आणि त्यांना मग ते पूर्ण वर्ल्डमध्ये US, UK, जर्मनी म्हणजे ओव्हर वर्ल्डमध्ये याच्या 1500 क्लिनिक्स आहेत आणि मोर दॅन 50 lakhs पेशंट्सनी या ट्रीटमेंट वगैरे घेतलेले आहेत. तर अगदी म्हणजे सेफ आणि इफेक्टिव्ह आहेत आणि अगदी कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहेत. म्हणजे काही न त्रास होता पेशंट बरा होऊन जातो. बरं, म्हणजे 100 रुपयाचा मी शर्ट घेतला तर 100 रुपयाचा असतो तो. तसंच तुमची ही ट्रीटमेंट समजा 100 रुपयाची असेल तर ते 100 रुपयाचं तुम्हाला त्याचं मोल मिळणार. यू विल गेटिंग द रिझल्ट मोर दॅन दॅट. ओके. अँड फॉर परमनंट बेसिसवर. ओके. बडोद्याहून श्री पारेख यांचं एक पत्र आलेलं ते इथे मी लिहून घेतलेलं आहे. ते सांगतात त्यांच्या मित्राने IPCच्या विना शस्त्रक्रिया उपचारांच्या मदतीने हृदय शस्त्रक्रिया टाळली. पारेख यांना ही हृदयविकार असून ACT उपचार पद्धती कशी काम करते हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. बरेचशा लोकांना, जसं मी मागच्या वेळेस पण सांगितलेलं की आम्ही 4000च्या वरती जे रुग्ण आहेत त्यांना ऑलरेडी, ज्यांना 90-100% ब्लॉकेज होते, त्यांना ऑलरेडी म्हणजे आम्ही ह्या उपचार पद्धतीने, तर आपण असं करूया की हे जे आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी नेमकं म्हणजे आपण थोडंफार ते प्रेक्षकांना दाखवूया की ह्याच्यामध्ये आम्ही IV इन्फ्युजन्स देतो. जसं साधारणपणे रुग्ण आरामशीर बसलेला असतो किंवा झोपलेला असतो आणि हाताच्या एका नसमधून आम्ही IV ड्रिप्स, जसं आपण सलाईनच्या बॉटलमध्ये मेडिसिन्स देऊन त्याच्यामध्ये नेमकं म्हणजे EDTA आणि अँटीऑक्सिडंट्स वगैरे असतात.
जेणेकरी काय होतं की हे ब्लॉकेजेस हळूहळू कमी होतात आणि रक्तपुरवठा वाढतो. तर आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीचे आम्ही आठवड्यात 2दा असे सिटिंग्स देतो 3 ते 4 तास. तर साधारणपणे 20 सिटिंग्सचा बेसिक कोर्स असतो आणि जर आणखीन लागला तर आम्ही 10 सिटिंग किंवा म्हणजे बूस्टर डोसेस पण आम्ही देऊ शकतो. तर तशी ट्रीटमेंट आम्ही यांना पण देऊ शकतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला ॲडमिट व्हायचं काही कारण नाही, घरी इथे यायचं, हो, इट इज अ ओपीडी प्रोसिजर, म्हणजे ॲडमिट न झाल्यानंतर तुम्ही घरी जाऊन. हो. आणि त्याच्याबरोबर मुख्य म्हणजे काय माहिती आहे का, की आमचं IPCचं मेन लक्ष काय की आजाराचं रूट कॉजकडे जायचं. आता हे ब्लॉकेजेस चुकीच्या लाईफस्टाईलमुळे निर्माण होतात. तर म्हणजे आमच्या सगळ्या सेंटर्समध्ये डायटिशियन, योगा टीचर, मानसिक ताण कमी करण्यासाठी तज्ज्ञ, तर हे सगळं पूर्ण टीम असते. तर हे जे 3-4 तासामध्ये आम्ही वेळ फुकट घालवत नाही. तर त्याच्यामध्ये योगाची टेक्निक्स, त्यांचा आहार काय आहेत, कारण की शेवटी आपल्याला परमनंट जे आपण म्हणतो की रूट कॉजपर्यंत जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत परमनंट उपचार होत नाही. तर हा आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीचं मेन आहे की गो टू द रूट कॉज. म्हणजे थोडक्यात तुम्हाला गाणं शिकायचं असेल तर तुम्हाला शास्त्रीय गाणं थोडंसं शिकायला लागतं, अशातलाच हा भाग आहे. नुसतंच वरवरचं गाणं शिकून उपयोगाचं नाही, तसंच आहे नाही का. म्हणजे या या टोटल थेरपीमुळे रूट कॉजपर्यंत जाऊन मुळापासून ते उखडून टाकण्याचं सामर्थ्य आहे, बरोबर की नाही. चिलेशियन थेरपी म्हणजे काय हे आता आपण बघूया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर परत एकदा सर्व रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो. डॉक्टर प्रतीक्षांकडे आपण परत जाऊया, कारण खूप महत्त्वाचे काही प्रश्न इथे आलेले आहेत. औरंगाबादहून श्री पाटील सांगतात की जेव्हा ते डॉक्टरांसोबत चिलेशियन थेरपीबद्दल बोलतात तेव्हा डॉक्टर त्यांना प्रोत्साहन न देता उपचार पद्धती विरुद्ध बोलतात. हे काय आहे, म्हणजे असं का? काय आहे की जसं आपण बायपास आणि अँजिओप्लास्टी ही एक उपचार पद्धती आहे की जिथे आपण ब्लॉकेज उडवलं किंवा दुसरी पाईपलाईन जोडली. तसं चिलेशन थेरपीमध्ये मी जसं सांगितलं तसं आपण EDTA आणि सलाईनद्वारा आम्ही हे सगळं सलाईनच्या बाटलीने ट्रीटमेंट देतो. तर चिलेशन थेरपीचा जो इतिहास मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वर्ल्ड वॉर II पासून अमेरिकेत आणि जगभर ते गेलं. तर याच्यामध्ये काय झालं की इनिशियली कुठलंही थेरपी जेव्हा कोणी सुरुवात करतो तर तेव्हा डोजेस सेट करताना प्रॉब्लेम्स येत असतात. की जसं आमच्या ॲलोपॅथिकमध्ये पण माहिती आहे का, थॅलेमिडोमाइड म्हणून एक ड्रग होती की ते मग विड्रॉ केली गेली, कारण की बायकांच्या, प्रेग्नंट बायकांचे मुलं विदाऊट हँड्स फीट वगैरे यायचे आणि दे हॅड टू विड्रॉ इट. तर काय आहे की कुठलंही थेरपीला सुरुवातीला थोडेसे अडचणी येतात, पण तेच अडचणी घेऊन अजूनपर्यंत लोक बसलेले आहेत. की आज प्लेन पण जेव्हा व्राईट ब्रदर्सनी फर्स्ट फ्लाईट केली तर इट वॉज नॉट सक्सेसफुल, पण आता आरामशीर आपण फ्लाईटमध्ये जातोय. तर तसंच चिलेशन थेरपीला काय झालेलं की सुरुवातीला जरा किडनीवर दुष्परिणाम झालेला किंवा डोसेस सेट होत नव्हते किंवा हायर डोसेस दिले गेलेले, पण तेच स्टडीज घेऊन आत्तापर्यंत लोक त्याच्याच म्हणजे बोलणं वगैरे चालू आहे. पण आत्ताची जी थेरपी आहे ती अगदी म्हणजे अगदी सेफ आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही आणि काहीच प्रॉब्लेम नाही. इट वॉज जस्ट बेसिकली अ हिस्ट्री. लक्षात आलं. दुसरं काय झालं आहे की ह्या थेरपी आमच्या टेक्स्टबुक्समध्ये लिहिल्या गेल्या नाही आहेत, म्हणून पण जरा डॉक्टर्स लोक एक्सपिरियन्स बेस्ड इट इज अ एक्सपिरियन्स बेस्ड. आणि आत्ता काय केलं आहे की IPCने याला एव्हिडन्स बेस्ड करून टाकलं आहेत. म्हणून आम्ही काय केलं माहिती आहे का, की आम्ही ज्या पेशंट्सना आम्ही हे थेरपी दिलेली आहेत तर त्याचे आपण यांना दाखवू शकतो की अँजिओग्राफी म्हणजे केलेली आहेत. की जसं हे खोलम सरांचं एक्झाम्पल आहेत की त्यांनी पहिलं अँजिओग्राफी केलेली तेव्हा 90% ब्लॉकेजेस होते आणि थेरपीनंतर त्यांची स्ट्रेस टेस्ट नेगेटिव्ह झाली, ब्लॉकेजेस पण 60% वगैरे झालेले आहेत. आणि बरेचसे असे आम्ही केस स्टडीज केलेले की त्यांचे ब्लॉकेजेस निघून पण गेलेले आहेत. तर हे सगळं आता आम्ही एव्हिडन्सनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की दिस थेरपी इज व्हेरी सेफ अँड व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. ओके, म्हणजे जेव्हा केव्हा काही थोडेसे मायनर प्रॉब्लेम्स होते तेच आजपर्यंत कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात लहानपणी आपण चालत असतो, रांगत असतो, लहानपणी रांगत असतो, मोठेपणा झाला आपण चालतो, पळतो, नाही का. तशीच आज ही तुमची जी थेरपी आहे ही आता धावती आहे, व्यवस्थित आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नाशिकहून श्री पुरंदर यांनी आपला अँजिओग्राफीचा रिपोर्ट पाठवलेला आहे.
त्यांच्या डाव्या बाजूच्या रक्तवाहिनीत 80% तर उजव्या बाजूला 70% ब्लॉकेजेस असून त्यांच्या दोन्ही धमन्यांमध्ये स्टेट बसवण्याचा म्हणजे अँजिओप्लास्टीचा सल्ला दिला गेलेला आहे. ACTच्या उपचार पद्धतीने त्यांचे ब्लॉकेज परतवून लावता येतील का? म्हणजे डावीकडे 80% आहे, उजवीकडे 70% आहे. सी मी मागच्या एपिसोडमध्ये पण सांगितलेलं की ब्लॉकेजेस 80-90% किती असले म्हणजे असं नाही 10%च रक्तपुरवठा होते. आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी जी आहेत तर ती तुमच्या मोठ्या आर्टरीज आणि छोट्या केशवाहिनी सगळ्यांवर त्याची इफेक्ट असते. तर म्हणून काय होणार की ब्लॉकेजेस रिव्हर्स होतात. म्हणजे जर आपण 1% ब्लॉकेज कमी केलं तर 10% रक्तपुरवठा वाढतो. आम्ही काय आमचं एक्सपिरियन्स काय आहे की पेशंटचे आपण 10-20% ब्लॉकेज कमी केले की ऑलमोस्ट 40% ब्लड फ्लो वाढतो. तर हे जे ब्लॉकेजेस रिव्हर्स करण्याची जी आपली पद्धत आहे त्याच्यामध्ये यांना नक्कीच फायदा होतील. मेनली जे सिम्पटम्स वगैरे जे असतात की पेशंटला छातीमध्ये दुखून त्याच्यामध्ये खूप चांगला परिणाम होतो. त्यांना छातीमध्ये पेन वगैरे थांबतं, मग त्यांची स्ट्रेस टेस्टमध्ये इम्प्रूव्हमेंट होतो. तर ऑल दिस इज पॉसिबल थ्रू आर्टेरियल क्लिअरन्स. हां, नाही मला फक्त आता एवढंच अजून पुरंदरे साहेबांच्या वतीने मी तुम्हाला विचारू इच्छितो की त्यांच्या डाव्या बाजूला 80% आणि उजव्या बाजूला 70%. ते ATCच्या पद्धतीप्रमाणे म्हणजे त्या पद्धतींवर आपण समजा त्यांचं सगळे रुटीन थेरपी केली तर त्यांच्यामध्ये डेफिनेटली फरक हा पडेल, बरोबर आहे. पण तरीही मला एक प्रश्न अजूनही विचारावा वाटतो की त्याच्यातून 100% ते बाहेर येऊ शकतील का? आणि दुसरा प्रश्न, त्यांना अँजिओप्लास्टीची गरज लागेल की नाही लागेल? आज नाही लागणार, अजून 8 वर्षांनी लागेल, 10 वर्षांनी लागेल? सी अँजिओप्लास्टीची साधारणपणे गरज लागत नाही कारण की जेव्हा आपण हे ट्रीटमेंट सुरू करतो तर आमचं सक्सेस रेट ऑलमोस्ट 95% आहेत. आणि कुठलाही डॉक्टर ॲक्च्युली 100% क्लेम करू शकत नाही कारण की शेवटी मेडिसिन ॲक्ट्स डिफरंट ऑन डिफरंट पीपल. तर 95% डेफिनेटली त्यांना गरज लागणार नाहीत. आणि आफ्टर 70% ओनली वी से दॅट द ब्लॉकेज इज क्रिटिकल. लक्षात आलं ना? तर आता मी 90% 80%चा 60% करून टाकलं. सो आय हॅव वन स्टेप अहेड, बरोबर. Yeah, so that is what we achieve through the therapy. डॉक्टर प्रतीक्षा, इंग्लंडच्या आर्टेरियल डिसीज क्लिनिकशी तुमचा तांत्रिक सहयोग आहे, म्हणजे नेमकं काय? नेमकं काय आहे की आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी जी आहेत तर त्याच्यामध्ये प्रशिक्षण खूप महत्त्वाचं आहे. की आज आपण हे जे सगळं ठामपणे मी बोलते जे केस स्टडीज आहेत जे आपण सायंटिफिक बेसिस देतो आहे तर त्याच्यासाठी आणि पहिलं जे आपल्याला क्वेश्चन सांगितलेलं की डॉक्टर लोक विरुद्ध आहेत तर माझी पण तशीच अवस्था होती की पहिलं जसं आमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे तर मला पण विश्वास होईना की अशा थेरपीने लोकांना बरं होऊ शकतो. म्हणून जेव्हा मी इंग्लंडला गेली तिथे ते लोकांनी 8,000 रुग्णांवर ऑलरेडी ही थेरपी यशस्वीपणे दिलेली आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे की इंग्लंडमध्ये लॉ इज व्हेरी स्ट्रिक्ट की कुठे पण चुकलं तर पेशंट उलट डॉक्टरवर केस करत असतात. आणि तिथे त्या क्लिनिकमध्ये सगळे जाऊन मी रेकॉर्ड्स आणि एव्हिडन्स बघितलं आणि खरंच त्यांनी म्हणजे इनफॅक्ट लोक वगैरे जे किडनीचं म्हणतात त्यांनी ज्यांची किडनी ट्रान्सप्लांट झालेली आहे ते लोकांवर पण ही उपचार पद्धती यशस्वीपणे दिलेली आहेत. तर म्हणून या टेक्नॉलॉजीला मी ठामपणे इंडियामध्ये इंट्रोड्यूस केलं. एवढे 60 सेंटरमध्ये आम्ही त्याला चालवतोय. मुख्य म्हणजे काय माहिती आहे का की पेशंटना काय फायदा होतो की जी इंटरनॅशनल लेवलची जी ट्रीटमेंट आहेत ते कमीच्या कमी कॉस्टमध्ये सेम स्टँडर्डची ट्रीटमेंट त्यांना इथे उपलब्ध होऊन जाते. आणि म्हणून मला श्री जे जॉन बकली आहे, डॉक्टर पेरी आहेत, डॉक्टर गर्ग, ते इंग्लंडचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना थँक्स म्हणायचं कारण की त्यांच्यामुळे आपल्याला ही टेक्नॉलॉजी इथे आपल्याला आणता आली. बोरिवलीहून शहा साहेबांचं त्यांचं एक त्यांनी विचारलं आहे की या उपचार पद्धतीत वेळ किती लागतो? साधारणपणे जसं मी पूर्वी पण सांगितलेलं की आपण केस स्टडी करतो की मिनिमम 20 सेटिंग्स वगैरे कुठलाही हृदय म्हणजे ज्यांना विकार आहे त्यांना मिनिमम 20 सेटिंग्स घ्यावं लागतो. त्याला 2.5 महिन्याची ट्रीटमेंट वगैरे लागते. आठवड्यात 2दा 3 ते 4 तास याच्यासाठी यावं लागतं. जे कॉस्ट ऑफ द ट्रीटमेंट इट इज अराउंड ऑलमोस्ट 25% ऑफ द कॉस्ट ऑफ सर्जरी म्हणजे 1/4 ऑफ द कॉस्ट ऑफ सर्जरी हे ट्रीटमेंट कॉस्ट होऊन जाते. आणि जर त्यांना आणखीन सिव्हिअरिटी असेल तर काय लोकांना आम्ही आणखीन 10 सेटिंग किंवा बूस्टर डोसेस असं आम्ही देत असतो. आपण एक क्षणभर घेऊया विश्रांती.
मुंबईत डॉक्टर गोखले कळवत आहेत की एका मेडिकल जर्नलमध्ये त्यांनी चिलेशियन थेरपीच्या विरोधात वाचलेलं आहे. ही उपचार पद्धती किडनीवर दुष्परिणाम करते असं सांगून अनेक हृदयरोगतज्ञ या उपचार पद्धतीच्या पक्षात नाहीत. पण ही उपचार पद्धती खरोखरच काम करते हे पटवून देण्यासाठी तुमच्याकडे काही ठोस वैज्ञानिक किंवा वैद्यकीय पुरावा आहे का? तेच मी म्हणलं ना, ॲक्च्युली मी जे इंग्लंडचं आता उदाहरण दिलेलं की मला पण सुरुवातीला हाच अपोजिशन होता, म्हणून मी ऑलरेडी आपल्याला सांगितलं की इंग्लंडमध्ये ही यशस्वीपणे झाली आहे. त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट केलेल्या लोकांवर दिलेले आहेत. आमच्याकडे पण IPCमध्ये आम्ही जे 4000 केस स्टडीज केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही पण जे केस स्टडीजमध्ये काय केस स्टडीजमध्ये ज्या रुग्ण तयार झाले, आम्ही रिपीट अँजिओग्राफी करून बघितलेलं आहे की खरंच म्हणजे त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस रिव्हर्सल होत असतं. दुसरं म्हणजे की हे जे किडनीचं जे आपण जे सांगतायत ते सुरुवातीला मी जे हिस्ट्री जेव्हा सांगितली तेव्हा ऑलरेडी म्हणजे इनिशियल प्रॉब्लेम्स वगैरे येत होते. आणि दुसरं मला काय म्हणायचं आहे की कुठलंही थेरपी म्हणली ना, आज आपण जसं सर्जिकल ट्रीटमेंट बरोबर याची कंपॅरिझन होत असते, तर आज सर्जरीमध्ये पण ऑन टेबल वगैरे कॉम्प्लिकेशन्स होतात किंवा सर्जरी नंतर पण कॉम्प्लिकेशन्स होत असतात. तर काही ना काही कॉम्प्लिकेशन्स होत असतात, पण इट ऑल डिपेंड्स ऑन द स्किल्स ऑफ द डॉक्टर. की आज आम्ही जे इंटरनॅशनल कोलॅबोरेशन केलेलं आहे, आम्ही ज्याप्रमाणे इथे उपचार पद्धती करतो आहेत, तर तिथे कॉम्प्लिकेशन्स वगैरे होत नाही. हे खरं आहे की काय म्हणजे ह्याच थेरपीचे जे प्रॅक्टिशनर आहे ज्यांचं प्रशिक्षण व्यवस्थित झालेलं नाही आहेत किंवा त्यांना हे जे डोजेसचे सेटिंग्स माहिती नाही आहेत, तर ते म्हणजे जर चुकीचं केलं तर दुष्परिणाम होऊ शकतो. दॅट आय ॲग्री. तर म्हणून मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही तज्ज्ञ डॉक्टरकडे गेले म्हणजे आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीबद्दल, तर त्यांचं ट्रेनिंग काय आहेत, बॅकग्राऊंड काय आहेत, त्यांचे क्वालिफिकेशन्स चेक करून घेणं आणि त्यांनी सक्सेसफुल किती केस स्टडीज केलेल्या आहेत. जसं आम्ही IPC-India आमची जी वेबसाईट आहे IPC-India.com, त्याच्यावर आम्ही ऑलरेडी 100 केस स्टडीज वगैरे लोकांसाठी वगैरे पब्लिश केलेले आहेत की त्यांचे नेम, ॲड्रेस, नंबर्स बरोबर, म्हणजे कोणालाही त्यांना क्रॉस चेक करायचं असेल की दॅट इज व्हॉट वी हॅव शोन बाय प्रूफ. जसं वैज्ञानिक प्रूफ म्हणलं की आपण हे सायंटिफिक कार्य करतो आणि लोकांसाठी चांगल्यासाठी करतो, त्याच्यामध्ये लपवायचं काहीच नाही आहे. यू कॅन चेक इट. म्हणजे कोणाकडे उठून जाऊ नका, तुम्ही स्वतः चेक करा आणि मगच जा. आणि डॉक्टर प्रतीक्षा म्हणतात त्याप्रमाणे चांगलं वाईट सगळीकडे असतं, पण शी इज कॉन्फिडंट अबाउट हरसेल्फ. आता आपण पुढच्या ह्याच्याकडे जातोय. सुरतहून सौ गांधी विचारत आहेत की या उपचार पद्धतीचा जो खर्च आहे तो मेडिक्लेममधून परत मिळतो का? महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी महत्त्वाचं आहे, कारण की काय आहे की मेडिक्लेमचा मेन रूल काय आहे की हॉस्पिटलायझेशन झालं तरच रिएम्बर्समेंट मिळतं. आता आपल्या ज्या उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण पेशंटला हॉस्पिटलाइज करत नाही, म्हणून आता सध्याची जी रूल्स आहे त्याच्यामध्ये आपल्या ट्रीटमेंट्स मेडिक्लेममध्ये रिएम्बर्समेंट होत नाही. आमचे प्रयत्न चालू आहे, कारण की ही कॉस्ट इफेक्टिव्ह थेरपी आहे आणि याच्यामध्ये बरेचसे लोकांचा फायदा होऊ शकतो. आणि हॉस्पिटलायझेशनची गरज नाही असताना म्हणजे आपण रिकव्हरीसाठी आम्ही आमचे प्रयत्न चालू आहे, पण सध्या नाही. पण दुसरं मला एक महत्त्वाचा मुद्दा काय सांगायचा आहे की आपलं जे नेहमी आपण कुठल्याही गोष्टीचा आर्थिक दृष्टिकोनावर विचार करतो, पण शेवटी जे आपल्या शरीरावर चिरफाड होणार आहे आणि आपल्याला जे त्रास आहे त्याचा रिएम्बर्समेंट कोणी देणार आहेत का? की आपले जे नातेवाईक आहेत की त्यांना जो मानसिक ताण येणार आहे त्याचं कोणी रिएम्बर्समेंट देणार आहेत का? की जर आपलं काही कॉम्प्लिकेशन झाले त्याचे आपल्याला जे दुःख होणार त्याचे रिएम्बर्समेंट कोणी देणार आहेत का? तर हा एक डेफिनेटली हे महत्त्वाचा मुद्दा आहे, पण जरा थोडं याच्या पण लोकांनी ह्याच्यात थोडासा विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे आणि सौ गांधींनी तो करावा अशी माझी त्यांना विनंती आहे. एक शेवटचा प्रश्न, आजच्या या भागाचा शेवटचा प्रश्न विचारतो. नाशिकहून 40 वर्षीय श्री आमले यांच्या घरात हृदयविकाराची अनुवंशिकता आहे, म्हणजे आई, वडील, भाऊ या सगळ्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, झटका येऊन गेलेला आहे. आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरता श्री आमले ACT ही उपचार पद्धतीचा अवलंबन करू शकतात का? हो, नक्की. श्री आमरे यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना प्रतिबंधक करायला त्यांनी प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स हे महत्त्वाचं आहेत. हल्ली जसं मी सांगितल्याप्रमाणे CT स्कॅनमध्ये आपल्याला माहिती पडतं की ते ब्लॉकेजेस वगैरे होत चालले की नाही, आणि आम्ही प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटसाठी आम्ही 10 इंजेक्शनचा आमचा कोर्स असतो
की जसं मी सुरुवातीला सांगितलं की सर्व्हिसिंग ऑफ द बॉडी, की आपण एक साधी स्कूटर जरी घेतली तर आपण त्याला सर्व्हिसिंगला 3 महिन्यांनी पाठवतो. तर माझं सगळ्यांना हेच आहे की ह्युमन बॉडी आणि हार्ट इज अ मोस्ट प्रेशियस. तर आपण त्याची पण योग्य काळजी घ्यावी आणि काही हृदयविकार होण्याच्या आधीच आपण जर सर्व्हिसिंग करून घेतलं तर सर्वात उत्तम. आणि एसीटी याच्यासाठी सर्वात चांगलं माध्यम आहेत की आपण त्याला प्रतिबंधक उपाय पण करू शकतो. आणि मेन मी सांगितलं नाही की याचं स्किनवर पण चांगली इफेक्ट असते. इट इज लाईक अन अँटी एजिंग. डोळ्यांवर प्रिव्हेन्शन ऑफ रटायनोपॅथीज फॉर द आईज, म्हणजे बरेचसे इतर पण चांगले बेनिफिट्स आहेत आणि हृदयविकार आपण याचा उपयोग करू शकतो. मला असं वाटतं की डॉक्टर प्रतीक्षाने आज आपल्या या भागात जी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे याची आपण आपल्या हृदयावर आणि मेंदूवर नोंद करून घेणं आवश्यक आहे. आपण आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.